श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 18 हनुमंतांचा लंका प्रवेश. ओम श्रीराम. हनुमंतांनी उडी घेऊन आकाशमार्गे जात असताना ही सिंहिका राक्षसी गुप्त रूपाने समोर येते आणि हनुमंतांची सावली पकडून गिळून टाकते. त्यामुळे हनुमंत कासावीस होतात व मग ते श्रीरामांचे स्मरण करतात. तेव्हा त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात येतो. मग ते सूक्ष्म रूपाने तिच्या मुखावाटे प्रवेश करतात व थेट त्या सिंहिकेच्या हृदयावर प्रहार करतात. त्यामुळे ती मृत्यू पावते. त्यानंतर हनुमंत तिच्या कानावाटे बाहेर पडतात व पुढे मग हनुमंत पडलंकेत येऊन पोहोचतात. या पडलंकेची महाराणी ही क्रौंचा आहे. ही क्रौंचा घरघर या राक्षसाची पत्नी व रावणाची बहीण आहे. तिच्या दिमतीला 14,000 सैनिक आहेत. अशा या क्रौंचेसमोर हनुमंत एका दुर्बल मनुष्याच्या वेशात येतात व तिला म्हणतात की माझ्या देहात रक्त मांस काहीच नाही, म्हणून तू मला आता गिळून टाक. तेव्हा ती क्रौंचा आपला जबडा उघडते. मग हनुमंत सूक्ष्म रूपाने आत शिरतात व हृदयावर घात करून शेपटीने नाक तोंड बंद करतात. श्वास बंद झाल्यामुळे ती क्रौंचा मृत्युमुखी पडते. पुढे मग हनुमंत लंकेत प्रवेश करतात. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात साधक किंवा साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत हा भवसागर पार करण्याकरिता जेव्हा ऊर्ध्व झेप घेतो तेव्हा हे षडरिपू रूपी वामशक्ती हडबडून जागे होतात व प्रखर असा अचानक गुप्त रूपाने हल्ला करतात. या सिंहिकेप्रमाणे ते काम, क्रोध, लोभ, मोह या रूपाने थेट हृदयावरच आघात करतात. तेव्हा मग साधक मुखावाटे किंवा कृतीद्वारे त्यांच्या जाळ्यात सापडतो व आपले प्रचंड नुकसान करून घेतो. किंवा हा आत्मप्रवासही काही काळाकरिता किंवा कायमचा थांबला जाऊ शकतो. म्हणजे क्रोधाचा हल्ला जेव्हा हृदयावर होतो तेव्हा साधक क्रोध भावना विवश होतो व हृदयातून मुखावाटे शब्दांचा प्रहार समोरच्या व्यक्तीवर करतो. त्यामुळे साधकाच्या चैतन्य शक्तीचा ऱ्हास होतो. तसेच काम, क्रोध, मोह यांचा हल्ला हृदयावर झाला तर कामविवश किंवा भावनाविवश होऊन कृती करतो व त्यामुळे चैतन्य शक्ती ऱ्हास पावते. व हृदयाचे कार्यच हे आहे की भावना, कामना, वासना यांची निर्मिती करणे व या हृदयाची प्रेरक शक्ती ही प्राण असते. म्हणून साधकाने आपल्या गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने आपल्या ठिकाणचे मन, प्राण व देह हे शुद्ध करून बळकट करावेत. यामध्येही प्राण हा घटक फार महत्त्वाचा आहे, कारण त्याचा संबंध थेट हृदयाशी आहे. म्हणून जेव्हा अशा प्रकारचे आघात हृदयावर होतात तेव्हा साधकाचा प्राण हा बळकट किंवा सामर्थ्यवान असेल तर
त्याचे हृदयही सामर्थ्यवान होते. मग अशा आघातांना सहज सामोरे जाऊन पचवता येते व कृतीवाटे किंवा मुखावाटे शब्दांचा प्रहार न करता विनाश टाळला जाऊन चैतन्य शक्तीचा ऱ्हास न होता ती चैतन्य शक्ती अधिक बलवान होते व साधकाचा पुढचा प्रवास अधिक सोयीस्कर होतो. आणि जर का साधक या आघातांना बळी पडला तर या क्रौंचासारखा काळपुरुष साधकाच्या जीवनाला घरघर लावून त्याचा अध्यात्म प्रवास निदान या जीवनापुरता किंवा या जन्मापुरता तरी थांबवू शकतो. म्हणून साधकाने आपल्या सद्गुरूवर व साधनेवर दृढ विश्वास ठेवून सद्गुरूंशी अनन्य राहावे. आता आपण या अध्यायाचं सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे कथेमध्ये हनुमंत ऊर्ध्व झेप घेतलीये, समुद्रावरून उड्डाण करतायत. मागच्या अध्यायात पाहिलं आपण की सुरसा राक्षसीने येते, इथे सिंहिका येते, ती हनुमंतांची गुप्त रूपाने सावली गिळते. तेव्हा हनुमंत कासावीस होतात, तेव्हा ते श्रीरामांचं स्मरण करतात, तेव्हा त्यांचा हा प्रकार सगळा लक्षात येतो. मग ते गुप्त रूपाने तिच्या मुखावाटे आत शिरतात, तिच्या हृदयावर प्रहार करतात व तिचा विनाश करतात. पुढे ते पडलंकेत येऊन पोहोचलेले आहेत. तिथे क्रौंचा ही राक्षसीन तिथली महाराणी आहे. तिचा पती घरघर हा राक्षस, ती रावणाची बहीण आहे. तेव्हा तिथे हनुमंत सूक्ष्म मनुष्याचं रूप घेऊन जातात आणि म्हणतात की मला गिळून टाक. ती गिळते. हनुमंत हे तसंच सिंहिणी राक्षसीप्रमाणेच तिच्याही हृदयावर आघात करतात. शेपटाने नाक आणि कान तोंड बंद करतात. श्वासोच्छ्वास न मिळाल्यामुळे ती मरण पावते. त्यानंतर हनुमंत पुढे लंकेत पोहोचतात. ही मूळ कथा झाली. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने कसं हे पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. इथे अध्यात्म जीवनामध्ये साधकाचा प्राण हा खूप बळकट लागतो. याची खूप कारणं आहेत. मन आणि प्राण ही दोन घटक अध्यात्म प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत. आणि मन हे प्राणाशी जोडलेलं असतं. आपण पाठीमागं पण पाहिलं की ज्ञानेश्वरीतली साधनेविषयीची एक ओवी आहे. बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. म्हणजे सगळी इंद्रिये मनात येतात, मन प्राणाशी, पवन म्हणजे प्राण म्हणजे श्वासोच्छ्वासाशी निगडीत येतं, आणि प्राण गगन म्हणजे मूर्धन्याकाशात जातो, त्याच्या पुढे आत्मसाक्षात्कार. म्हणून प्राण हा महत्त्वाचा घटक म्हटलेला आहे. आणि प्राण हा हृदयाचं कार्य काय? भावना, विकार, वासना यांची निर्मिती. मग प्राणावर जर आघात झाला तर तो हृदयावर होतो, किंवा हृदयावर आघात झाला की तो प्राणावर होतो. म्हणून ज्याचा प्राण बळकट त्याचं हृदय बळकट, आणि तो ह्या आघात पचवू शकतो. इथे पाहिलं की षडरिपू साधक थोडा बेसावध झाला की षडरिपू हल्ला करतात. ते कशाच्या मार्फत? काम, क्रोध, लोभ आणि मोह हे सगळे हृदयातून निर्माण होतात. हृदय बळकट, या लोकांना प्रवेश नाही, म्हणून प्राण बळकट. होतं असं की यांनी जर आघात केला आणि ते त्यात यशस्वी झाले तर मग साधक काय करतो की मुखावाटे समोर समजा क्रोधाने हल्ला केला तर मुखावाटे त्या व्यक्तीला बोलतो, त्याचं मन दुखवलं जातं आणि त्या क्रोधामुळे याचं हृदय कमकुत होतं, प्राण कमकुत होतो. कामाच्या बाबतीत तसं, लोभाच्या बाबतीत तसं. तर ह्या गोष्टी हृदयावर या पद्धतीने कार्य करतात आणि साधकाचा आध्यात्मिक प्रवास त्यामुळे अडथळ्यांचा निर्माण होतो, थांबलाही जातो. काही वेळेला तर खूप मोठा विनाश घडला तर या जीवनापुरता थांबलाही जातो. म्हणून साधकाने सावध राहावं आणि आपल्या सद्गुरूंशी
एकरूप राहावं, त्यांच्याशी एकनिष्ठ राहावं, नाहीतर इथे या क्रोंच्यासारखा हा पुरुष साधकाच्या या आध्यात्मिक जीवनाला घरघर लावेन. आता घरघर म्हणजे आपल्याला माहिती आहे, घरघर म्हणजे विनाश, म्हणजे आपला मृत्यूच होतो. म्हणून साधकाने नेहमी सावध राहावं. याचं एक छोटंसं उदाहरण आपण रामायणामधलंच एक भाग पाहू. बालकांडामध्ये अहिल्याचा जी कथा आहे त्यामध्ये येतो की काम आणि क्रोध कसा साधकाचा विनाश करतात. इंद्र हा अहिल्येवर मोहित होतो आणि कामविवश होतो आणि गौतम एका मध्यरात्रीच्या पर्वकाळासाठी नदीवर स्नानासाठी जातात आणि पर्वकाळ त्यांना साधायचा असतो. तर त्या काळामध्ये इंद्र कामवासनेने विवश होऊन गौतमांचं रूप धारण करून अहिल्याशी रथ होतो. आता इथे अहिल्याची तसं पाहिलं तर काही चूक नाही, परंतु अहिल्या रूप साधकाची काय चूक होते. अहिल्याने तिथे सजग आणि सावध राहायला हवं होतं. कसं की आपले पती पर्व काळासाठी नदी किनाऱ्यावर गेलेत आणि ते लगेच कशी का बरं माघारी आली. ही सावधानता बाळगली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. पुढे काय अनर्थ होतो, तो गौतम ऋषींच्या वेशात तिच्याशी रथ होतो. तो निघताना गौतम ऋषी येतात, ते तो प्रकार पाहतात आणि ते क्रोधावेश त्यांच्यात प्रवेश करतो. कामाचा आवेश किंवा कामविवश इंद्र होतो आणि क्रोधविवश गौतम ऋषी होतात. नुकसान कोणाचं होतं, अहिल्याचं. अहिल्या मग तो इंद्रालाही शाप देतो आणि अहिल्याला शाप देतो. अहिल्या शेळा होऊन पडते. तात्पर्य काय की काम आणि क्रोध याच्या विवशमध्ये जर साधक गेला तर त्याचं नुकसान करून घेतो. इथे अहिल्याचं काहीच चूक नव्हती, ती फक्त सावध राहिली नाही. तसं साधकाने सुद्धा सावध राहायचं असतं. सावध सजगता नसेल तर हे असे विनाश होतात. आणि आपण तर खूप सामान्य साधक आहोत. अहिल्यासारखी, गौतमासारखी, इंद्रांसारख्यांची अशी अवस्था होती. इंद्राला काही आवश्यकता नाही, पण तो स्वर्गात राहूनही कामविवश झाला. गौतम ऋषी इतके महान की ज्यांनी किती महान तपश्चर्या करून या जगाला मार्गदर्शन केले, ते क्रोधावेशात गेले. मात्र नुकसान अहिल्याचं झालं. म्हणून साधकाला खूप सावध राहावं लागतं. या काम आणि क्रोधापासून दूर राहावं लागतं. आणि याकरता सोपं म्हणजे गोष्ट, कारण हे खरंच आपण यांच्यावर विजय मिळवणं, या षड्रिपूवर खूप अवघड गोष्ट आहे. यासाठी आपल्या ईश्वरावर किंवा आपल्या सद्गुरूंच्यावर दृढ निष्ठास येऊन त्यांना अनन्य शरण असणे, त्यांच्यावर संपूर्ण समर्पित होणे. म्हणजे मग काय होतं की ती जी सावधानता आहे, ती जी सजगता आहे, तेव्हा सद्गुरू त्या वेळेला, त्या क्षणाला साधकाला देतात. ही सद्गुरूंची खरी कृपा असते. कारण सद्गुरू येऊन तेव्हा तिथे वाचू शकत नाही, पण सद्गुरू साधकाच्या बुद्धीत, विवेकात ती सजगता, ती सावधानता आणून देतात आणि तिथे मग साधक वाचू शकतो. किंवा काही अर्थाने काही गोष्टी जरी घडल्या तरी सद्गुरूंची कृपा वाचवते, पुढं साधना मार्गावर आणते. कारण आपण पाहिलं की पुढे श्रीरामांच्या कृपेने अहिल्याचा उद्धार होतो. हे होतंच, सद्गुरू हे करतात. परंतु इथे जर थोडीशी सजगता, सावधानता दाखवली तर हे अनर्थ टळतात. मात्र यामध्ये आणखी दुसरा एक भाग असतो की प्रारब्ध सोबत असतं. हे अहिल्याचं प्रारब्ध होतं, ते भोगावंच लागलं. इंद्राचं होतं, गौतम ऋषींचं होतं. तसं साधकाचंही प्रारब्ध असतं. ह्या घटना जर घडायच्या असतातच ना तर त्या घडतात. पण साधक जर समर्पित असेल ना तर सद्गुरू एका वेगळ्या अँगलने, एका वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या घटना घडवून घेतात आणि साधकाला तिथे वाचवतात. म्हणून सद्गुरूंची कृपा महत्त्वाची आहे. आणि त्याकरता साधकाने सद्गुरूंच्या ठिकाणी साधना तर करायचीच, पण समर्पित, टोटल सरेंडर ठेवायचं. तेव्हा मग इथे हा अनर्थ टळू शकतो. हेच या अध्यायाचं सार. आता इथे हे किष्किंधाकांड समाप्त होत आहे. आता आपण पुढच्या भागापासून, पुढच्या अध्यायापासून सुंदरकांडाला सुरुवात करत आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.